नाशिकमध्ये परपक्षीयांमुळे भाजपमध्ये मोठा राडा झाला। होय, ठाकरे सेनेचे दोन्ही माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी हाय व्होल्टेज असा ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळाला। भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या समर्थकांनी मंत्री गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा केला। फरांदेंनी या दोघांच्या प्रवेशाला विरोध केला होता आणि त्यानंतर महाजनांनी त्यांच्या बंद दाराआड एक बैठक घेतली आणि समजूत काढण्याचाही प्रयत्न केला। मात्र महाजनांना यश न आल्याचं पुढे आलं, कारण फरांदेंचा विरोध डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला। मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे। कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे। कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला। थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे, पण तो राग सुद्धा लवकर दिवळला जाईल। तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही, त्याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी देतो। कुणावर अन्याय होणार नाही। मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।